संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना सोबतच इंदिरा गांधी वृद्धापकाळ अनुदान या व्यतिरिक्त ज्या अनुदानाच्या योजना आहेत, या सर्वच योजनांच्या पात्र लाभार्थ्यांकरिता एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे मित्रांनो. तर या सर्व पात्र लाभार्थ्यांना या अगोदर सुद्धा हयातीचा दाखला, जीवन प्रमाणपत्र हार्ड कॉपीमध्ये कागदाच्या स्वरूपामध्ये तहसील कार्यालयामध्ये दरवर्षी सादर करावा लागत होता मित्रांनो. परंतु आता डिजिटल युग झालेलं आहे, त्यामुळे कागदामध्ये वेळ न दवडता ऑनलाईन खूप साऱ्या सुविधा झालेल्या आहेत. त्यामुळे बऱ्याचशा तहसील कार्यालयामधून या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या सर्व योजनांच्या लाभार्थ्यांना एक आवाहन करण्यात येत आहे, जे तुमचं जे जीवन प्रमाणपत्र आहे ते ऑनलाईन स्वरूपामध्ये सादर करायचं आहे. आता हे जर सादर नाही केलं तर वेळ प्रसंगी तुमचं जे अनुदान आहे दर महिन्याला मिळणारं ते थांबू सुद्धा शकते आणि ही प्रोसेस सर्वांकरिता नेहमीची आहे, ती सर्वांना करावं लागते. तर मित्र, आता हयातीचा दाखला, जीवन प्रमाणपत्र ऑनलाईन सादर करायचं आहे. ऑनलाईन सादर करायचंय तर हे कुठे सादर करायचंय, कशा स्वरूपामध्ये सादर करायचंय, त्याकरिता सोबत काय काय लागणार आहे. तर सर्वात अगोदर मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो की ऑनलाईन प्रमाणपत्र जे आहे, हे जीवन प्रमाणपत्र हे तुम्ही स्वतःच्या घरून स्वतःच्या मोबाईलवरून सुद्धा सादर करू शकता. किंवा या व्यतिरिक्त ज्या लाभार्थ्यांना या स्वतःच्या मोबाईलवरून घरूनच ऑनलाईनमध्ये हे प्रमाणपत्र सादर करण्याकरिता अडथळा येईल किंवा त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नसेल, तर या सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र तेथे जाऊन किंवा ग्रामपंचायतमध्ये जाऊन किंवा कोतवाल यांच्याकडे जाऊन सुद्धा तुम्ही ऑनलाईनमध्ये हे समाविष्ट करू शकता. तर ज्या ज्या लाभार्थ्यांकडे मोबाईल आहे, ज्या ज्या लाभार्थ्यांना अँड्रॉइड मोबाईल चालवता येतो, त्या सर्व पात्र लाभार्थ्यांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअरवर जाऊन 2 ॲप घ्यायचे आहेत मित्रांनो. ज्यामध्ये एक ॲप आहे बेनिफिशियरी सत्यापन ॲप. बेनिफिशियरी सत्यापन ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे, OTP टाकून व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये परत एकदा पुढे तुमची डिटेल, आधार नंबर, मोबाईल नंबर टाकून त्या 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये, व्हेरिफिकेशनच्या ऑप्शनमध्ये जाऊन ते व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय केल्याच्या नंतर तुम्हाला फेस आरडीचा आपण डाउनलोड करणारच आहोत यामधून, गुगल प्ले स्टोअरवरून. तर ती ॲप फक्त तशीच ठेवायची आहे, त्या ॲपमध्ये जाऊन उघडायची करायची काही आवश्यकता नाहीये. ती ॲप आपोआप त्याचं काम करणार आहे. तुम्हाला फक्त बेनिफिशियरी ॲपमधून तुमचं व्हेरिफिकेशन करत असताना मोबाईल नंबरवरचा आलेला OTP त्या ॲपमध्ये टाकून स्वतःच्या चेहऱ्यासमोर तो मोबाईल धरायचा आहे आणि फेसचं व्हेरिफिकेशन, चेहऱ्याचं व्हेरिफिकेशन करायचं आहे, चेहऱ्याची ओळख दाखवायची आहे. तेवढं झालं की तुमचं प्रमाणपत्र मोबाईलमध्येच ते तयार होऊन जाईल. ते प्रमाणपत्र तुम्ही डाउनलोड सुद्धा करून ठेवू शकता किंवा त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढून ठेवू शकता. कुठेही कोणत्या कार्यालयामध्ये जाऊन ते कागदपत्र किंवा ते जे प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र कुठेही सादर करण्याची आवश्यकता नाहीये मित्रांनो. तर मित्रहो, हे समजून घ्या. आजची म्हणजे जवळपास 20 तारीख आहे. 20, 21 आणि 22 अजून 2 ते 3 दिवस म्हणजे 22 तारखेपर्यंत या ॲपवर मोठ्या प्रमाणामध्ये सर्व्हर डाऊन राहणार आहे. त्यामुळे सध्या 2 दिवस थांबा. भलेही लागलंच तर प्ले स्टोअरवरून तुम्ही ह्या दोनही ॲप स्वतःच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता आणि इतरांना सुद्धा याकरिता मदत करू शकता. तर मित्रहो, सर्व पात्र लाभार्थ्यांकरिता म्हणजे जीवन प्रमाणपत्र ऑनलाईन वरून काढण्याकरिता किंवा स्वतःची माहिती त्यामध्ये डिटेल सबमिट करण्याकरिता, फिलअप करण्याकरिता 31 डिसेंबर 2025 ही डेट सांगण्यात आलेली आहे बऱ्याचशा ठिकाणी. परंतु निश्चितच येत्या 10 दिवसामध्ये म्हणजे 22 तारखेपर्यंतचं सर्व्हर डाऊन राहणार आहे आणि तिथून पुढे सुद्धा येत्या 8 दिवसामध्ये एवढ्या मोठ्या संख्येमध्ये असलेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ते शक्य नसणार आहे. तर आशा करूया नक्कीच यामध्ये वेळ सुद्धा वाढून मिळेल. त्यामुळे कुठे धावपळ करू नका, गोंधळ घालू नका. ज्यांना ज्यांना स्वतःच्या मोबाईलवर जमते त्यांनी येत्या आठवड्याभरामध्ये स्वतःच्या मोबाईलवरून स्वतः करा. इतरांना करू शकले मदत तर त्यांना सुद्धा, दिव्यांग बांधव असतील, सिनियर सिटीजन असतील, नागरिक असतील, वृद्ध नागरिक यांना सुद्धा मदत करा. किंवा त्यांना मदत नाही करू शकले तर निदान त्यांना या ठिकाणी जा आणि या ठिकाणी जाऊन तुमचं ते जीवन प्रमाणपत्र ऑनलाईनमध्ये त्याची माहिती भरायला, व्हेरिफिकेशन करण्याकरिता तेवढी माहिती तरी पोहोचवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. या व्हिडिओच्या माध्यमातून हीच माहिती आपणा सर्वांपर्यंत पोहोचवण्याकरिता हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून या सर्व लाभार्थ्यांना मी आवाहन सुद्धा करीत आहे मित्रांनो. तर मित्रहो, आशा करतो की आपणा सर्वांना या सर्व योजनेतील संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी वृद्धापकाळ, श्रावणबाळ निवृत्ती वेतन हे जेवढे सुद्धा काही लाभार्थी आहे, या सर्व लाभार्थ्यांना याचा उपयोग होईल मित्रांनो. जे लाभार्थी मृत पावलेले आहेत त्यांच्या नागरिकांनी तशी माहिती त्या तहसील कार्यालयामध्ये कळवायची आहे की ते लाभार्थी जे होते त्यांच्या परिवारामधले, घरामधले
तर त्यांची मृत्यू झालेली आहे, जेणेकरून कसं तो लाभ तसाच राहील, म्हणजे तसाच राहील. याचा अर्थ ते जे अनुदान आहे ते इतर एका नवीन पात्र लाभार्थ्याला देण्यात येईल आणि वेळप्रसंगी तुमचं जे अनुदान आहे ते वाढवण्याची जे खटाटोप चालू आहे त्याकरिता सुद्धा शासनाला सहकार्य होईल. तर मित्रहो, आशा करतो या आपल्या सर्व योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांकरिता जी माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्वांना पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे ती सर्वांकरिता नक्कीच उपयोगी ठरेल, महत्त्वाची ठरेल. मित्रहो, या व्यतिरिक्त कुठलेही प्रश्न असतील, कुठलीही तुमच्या प्रतिक्रिया असतील, कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, समाधानकारक उत्तर आणि तुमच्या प्रतिक्रियेला प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून मी नक्कीच देईल. तुम्हाला जेवढं सहकार्य होईल याकरिता नक्कीच सहकार्य करेल मित्रांनो. तर मित्र, आशा करतो ही माहिती आपणा सर्वांना कशी वाटली, उपयोगी तर वाटलीच असेल. आपणही कळवा कमेंट बॉक्समध्ये कशी वाटली आणि कशी नाही ते. आणि या व्यतिरिक्त आपणा सर्वांकरिता वेळोवेळी महत्त्वपूर्ण अपडेट, माहिती महत्त्वाची, विश्वासार्ह सर्वात अगोदर मी सर्वांपर्यंत पोहोचू शकेल याकरिता माझ्या व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा आणि इतर सर्व लाभार्थी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचावी याकरिता या व्हिडिओला सुद्धा त्यांच्यापर्यंत सर्वदूर शेअर करा मित्रांनो. तर मित्रो, या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांच्या उपयोगी माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.